देशभर महाराष्ट्रातील प्रामुख्यानं सांगली, सातारा, सोलापूरचा काही भाग या भागामधले आमचे गलाई बांधव आहेत जे पिढ्यानपिढ्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गलाईचं काम करतात आणि हे काम करत असताना त्यांना वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीच्या माध्यमातून जो त्रास होतोय त्या त्रासातून मुक्तता व्हावी अशी सर्व गलाई बांधवांची, दुकानदार बांधवांची मागणी आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ जेव्हा 14 ते 19च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्राच्यासाठी त्यांनी एक शासन निर्णय केलेला आहे आणि मी मागच्या 5-6 महिन्यापूर्वी काही आपले व्यापारी आहेत त्यांच्यासोबत सांगलीचे SP यांच्याबरोबर एक बैठक केली होती। महाराष्ट्रासाठी त्यांनी मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत। तशा मार्गदर्शक सूचना ह्या देशभरातल्या प्रत्येक राज्यानं काढल्या पाहिजेत आणि केंद्र सरकारने त्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे अशी समस्त गलाई बांधवांची मागणी आहे। माननीय मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील आहेत या विषयामध्ये। यापूर्वी दुकानदार मंडळी त्यांना भेटलेले आहेत। मी स्वतःसुद्धा या सगळ्या विषयामध्ये दुकानदारांचं एक शिष्टमंडळ घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर एक बैठक घेण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत। देवाभाऊंनी यामध्ये लक्ष घातलं तर नक्की देशातल्या सगळ्या दुकानदारांचा विषय मार्गी लागू शकतो। तर हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर वेळ घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू आणि त्यातून कसा मार्ग निघतोय याबद्दल आम्ही प्रयत्न करू। सातत्याने पवार कुटुंबात टीका करतात, ते एकत्र येताना पाहायला मिळत आहेत। आज शरद पवारांनी म्हटलं की सुप्रिया सुळे, अजित पवार निर्णय करतील एकत्र येण्याचा। बघा आज देशात काय चाललंय नेमकं, पाकिस्तान आणि भारत हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। राजकीय दृष्ट्या कोणाचं काय चाललंय हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे मला असं वाटत नाही। आणि जर कुणाला एकत्र व्हायचं असेल तर तो काय लोकशाहीमध्ये ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो निर्णय घेत राहतो। आता आम्हाला महत्त्वाचं आहे की जे काल पाकिस्तानवरती माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय नौदल असेल, भारतीय सेना असेल, भारतीय वायुदल असेल यांनी ज्या पद्धतीनं पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे किंवा रात्री परत त्यांनी आपल्या भारतातल्या 15 ठिकाणावरती हल्ले करण्याचा प्रयत्न केला परंतु ते सुद्धा नाकाम केलेले आहेत। त्यामुळे आत्ता महत्त्वाचा विषय आहे राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रवाद हा महत्त्वाचा विषय आहे। राजकीय कोणाचं काय असेल तर त्याबद्दल आपण बोलू नंतर। तरी पण पवार साहेब असं या प्रसंगी हा विषय का मांडत असावेत, ते पण संरक्षण त्यांना विचारा ना जाऊन, संरक्षण ते ह्या विषयावरती सविस्तर सांगू शकतील की ते संरक्षण मंत्री होते आणि आता परिस्थिती काय चालू आहे भारतामध्ये, पाकिस्तान आणि भारतच्या बाबतीमध्ये जी परिस्थिती चालू आहे अशा काळामध्ये त्यांनी का स्टेटमेंट दिलं त्यांना विचारा, ते उत्तर देतील। जयंत पाटील मला फार राजकारणात आता महत्त्वपूर्ण माणूस आहे महाराष्ट्रात असं वाटत नाही। आणि तुम्ही खरं तर पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की ह्याच्यावर राजकीय विश्लेषण आलं पाहिजे। जयंत पाटील हा राजकारणातला एक मायनर पॉईंट आहे, छोटा विषय आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून, कारण त्यांचा मतदारसंघ सोडून त्यांना एकही समर्थक महाराष्ट्रामध्ये नाही। ह्याच्यावर नाही प्रदेशाध्यक्ष काय, ज्या पक्षामध्ये लोकच नाहीत त्या पक्षाचा प्रदेश असणं ते फार महत्त्वाची बाब आहे असं मला अजिबात वाटत नाही। परंतु आता जाऊ द्या, तो विषय आता आपल्या मागसाठी या विषयावरती जर समजा एकत्र झाले तर महायुतीमध्ये जयंत पाटलांचं स्वागत करणार तुम्ही? अरे मी काय महायुतीचा नेता आहे का, मी महायुतीचा एक कार्यकर्ता आहे। आमचे वरिष्ठ नेते माननीय देवाभाऊ जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही असो। विरोधी बाकांवर बसायचं की सत्ताधारी बाकांवर, ते पण सुप्रियाताई ठरवतील असंही ते म्हणाले। तुम्हाला तर हे सगळं विषय का माझ्याच तोडून ऐकायचं असेल। चला